नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फ्लो अपडेट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या तुमच्यासारख्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आज मी अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे। आज आपण एका परिपत्रकातील परिशिष्टावर जी चर्चा करणार आहोत, यामध्ये शासनाच्या काही अतिशय महत्त्वाच्या गट अ आणि गट ब पदांसाठी लागणाऱ्या शैक्षणिक पात्रतेबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम असतो की मोठ्या पदांसाठी कोणती डिग्री लागते। आज तुमचा हा डाऊट क्लिअर होणार आहे। चला तर मग हा तक्ता आपण सोप्या भाषेत समजून घेऊया। चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा। हा तक्ता पाहिजे असेल, आर्टिकल्स, पीडीएफ, सर्क्युलर्स पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुप आहे, जॉईन करा। तसेच डिस्क्रिप्शनमध्ये पहिली लिंक आहे, त्याला क्लिक करून तुम्ही आर्टिकल रीड करू शकता। विद्यार्थी मित्रांनो, या तक्त्यामध्ये अनुक्रमांक 1 आणि 2 कडे लक्ष द्या। हे पद सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या अंतर्गत येते। आस्थापनेचे नाव आहे सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था यांचे कार्यालय। इथे 2 अतिशय उत्तम आणि मानाची पदे आहेत। सर्वात प्रथम म्हणजे विशेष लेखा परीक्षक सहकारी संस्था गट अ आणि दुसरा आहे विशेष लेखा परीक्षक सहकारी संस्था गट ब। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या पदासाठी कोण अप्लाय करू शकतं? तर मित्रांनो, तक्त्याच्या 5व्या कॉलममध्ये शासनाने स्पष्ट केलं आहे की तुमच्याकडे सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी असली पाहिजे। याचा सरळ अर्थ असा, जर तुम्ही कोणत्याही शाखेतून म्हणजे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, इंजिनिअरिंग, ॲग्री, एज्युकेशन हे तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं असेल तर तुम्ही या गट अ आणि गट ब च्या मोठ्या पदांसाठी पात्र आहात। म्हणजे कोणतीही डिग्री चालते किंवा शासनाने पदवीच्या समतुल्य इक्विलंट घोषित केलेली तुमची कोणतीही शैक्षणिक अर्हता जरी असेल तरी चालतं। आता वळूया 3ऱ्या पदाकडे। हे पद वित्त विभागाच्या म्हणजे फायनान्स डिपार्टमेंटच्या अंतर्गत लेखा व कोषागार संचालनालय या आस्थापनेतील आहे। या पदाचं नाव आहे सहाय्यक संचालक गट अ, म्हणजे ज्याला असिस्टंट डायरेक्टर ग्रुप ए म्हणलं जातं। हे ग्रुप ए ची पोस्ट आहे। मित्रांनो, हे सुद्धा एक खूप अतिशय मोठं आणि जबाबदारीचं गट अ चं पद आहे आणि विशेष म्हणजे यासाठी सुद्धा तीच शैक्षणिक पात्रता आहे जी वरच्या पदांसाठी मी सांगितली होती। म्हणजेच कोणत्याही शाखेची पदवी याच्यासाठी लागते। तर विद्यार्थी मित्रांनो, यातून आपल्याला काय समजते? बऱ्याचदा आपल्याला वाटतं की गट अ किंवा गट ब च्या मोठ्या पदांसाठी काही विशेष किंवा अवघड डिग्री लागेल, पण तसं नाहीये। तुम्ही फक्त पदवीधर असणं गरजेचं आहे। तुमची पदवी ही तुमची ताकद आहे। त्यामुळे आता इतर गोष्टींचा विचार न करता फक्त आणि फक्त तुमच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा। ही तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी ठरणार आहे। मला आशा आहे की तुम्हाला ही माहिती स्पष्टपणे समजली असेल। जर तुम्हाला या पदांबद्दल किंवा स्पर्धा परीक्षांबद्दल इतर कोणतीही शंका असेल तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे नक्की देईन आणि आपल्या स्टडी फ्लो अपडेट्स या चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच सोप्या भाषेतील संकल्पना आणि करिअर गाईडन्स तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो। त्यामुळे व्हिडिओला नक्की लाईक करायला विसरू नका। स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब करायला तर बिलकुल विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत। तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।